नमस्कार, स्वागत आहे तुमचं साधं, सुधं आणि घरगुती या माझ्या चॅनलवर. या चॅनलवर आपण पाहूयात साध्या, सुध्या आणि घरगुती रेसिपी पण अधिक पौष्टिक पद्धतीने कशा करायच्या. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उन्हाळा तर सुरू झाला आहे आणि आंब्याचा सीझन सुरू झाला आहे. मग मँगो आईस्क्रीम तर झालंच पाहिजे. यासाठी हापूस आंब्याच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत 2 वाटी आणि ह्या मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत. सोबतच 1 वाटी कंडेन्स मिल्क जे बाजारात आपल्याला अगदी सहज मिळतं ते आपण टाकायचं आहे. लक्षात ठेवा, आपण यामध्ये अजिबात साखर टाकणार नाही, कारण कंडेन्स मिल्क आणि आंबा मूळतःच गोड असतो. तर त्यानंतर हे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर अमूलचं मी फ्रेश क्रीम 1 वाटी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपली दूध पावडर कोणतीही ती 1 वाटी मी घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून काढलेलं आहे. मिक्सरमधून काढल्यानंतर माझ्याकडे जे आईस्क्रीमचं भांडं होतं त्या आईस्क्रीमच्या भांड्यात मी पसरून घेतलेलं आहे आणि त्याची हवा किंवा बबल्स ट्रॅप झालेले असतात ते काढण्यासाठी मी हे मिश्रण थोडंसं हलवून टॅप केलेलं आहे आणि त्याच्यावरती मी हलकंसं केशर टाकलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही अजून एक करू शकता की आंब्याच्या फोडी एकदम बारीक करून आपण ह्यामध्ये टाकू शकता, तर अजून छान टेस्ट येईल. तर हे आपण मिश्रण आदल्या दिवशी रात्री आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपलं हे अत्यंत टेस्टी असं चवदार असं मँगो आईस्क्रीम झटपट एकदम घरगुती आणि पौष्टिक तयार. नक्की ही रेसिपी करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचं आईस्क्रीम कसं झालं. थँक्यू.